खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवबंधन परिक्रमा अशा एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन गेल्या 26 तारखेपासून सुरू झालं आहे. पुढील 45 दिवस साधारणपणे 8 ऑगस्टपर्यंत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे 5 जिल्हे आहेत त्याच्यामधील 5 जिल्हा परिषदा, 9 महानगरपालिका, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायत ह्या ज्या निवडणुका होणार आहेत या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीनं हा शिवबंधन परिक्रमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 20 ऑगस्टपर्यंत स्वतः आदरणीय उद्धवसाहेब, आदरणीय आदित्यसाहेब, खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब, माजी खासदार सचिव शिवसेना संघटनेचे विनायक राऊत साहेब आणि सर्व शिवसेनेचे नेते, उपनेते कोकणातले जे आहेत आणि जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून ही शिवबंधन परिक्रमा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी सुरू होऊन साधारण 20 ऑगस्टला संपेल. कारण नंतर गणेश उत्सवाची सगळी धावपळ सुरू असणार आहे आणि त्यामुळं शिवसेना उपनेता म्हणून आदरणीय उद्धवजी आणि या सर्व नेत्यांनी या संघटनात्मक जी बांधणी आहे त्याच्यामध्ये BLA बूथ प्रमुख असतील, त्याचबरोबर शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख हे बेसिकचे आणि मग महिला आघाडी, युवा सेना, विविध जे सेल आहेत याच्या सगळ्या पक्षांतर्गत संघटनात्मक ज्या जबाबदाऱ्या आहेत पदांच्या, ज्या ठिकाणी जे आहेत पदाधिकारी त्यांना सोबत घेऊन ज्या ज्या ठिकाणी काही पदाधिकारी नाही आहेत त्यांना नव्यानं पदाधिकारी जबाबदारी देऊन पुन्हा एकदा कोकणामध्ये शिवसेनेचं भगवं वादळ हे माननीय हिंदुहृदय सम्राट कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी 1990ला जे सुरू केलेलं होतं, परंतु आज दुर्दैवानं काही 2.5-3 वर्षापूर्वी त्याला गालबोट लागलं. काही मंडळी आदरणीय उद्धवजींना सोडून त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्यामुळे नव्यानं संघटनात्मक बांधणी करून एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदरणीय उद्धवजी, त्याचबरोबर आदित्यसाहेब, त्याचबरोबर केंद्रामध्ये सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार, राज्यसभेमध्ये संजय राऊत साहेब आहेत आणि लोकसभेमध्ये सन्माननीय अरविंद सावंत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षाची जबाबदारी किंवा भूमिका या महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि अनेक जे महाराष्ट्रामध्ये आज नवे प्रश्न निर्माण केलेले आहेत. पहिली ते चौथीचं हिंदी सक्ती असेल, विकासात्मक शक्तीपीठ असेल, मुंबईमध्ये त्या ठिकाणी अडाणी नामक बिल्डरला धारावीचा भूखंड देऊन त्याचबरोबर TDR सारखे अनेक विषय आज अन्यायकारक सुरू आहेत आणि महाराष्ट्राला एका अर्थानं लुटण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आवश्यक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका या ठिकाणी घेणार आहोत. एका उद्या सक्षम विरोधी पक्ष भूमिका घेताना जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका भविष्यात कशी असते विरोधी पक्ष नाही, साधारणपणे असं आहे की विरोधी पक्ष म्हणजे रोजच काही भानगडी कराव्यात असा काही त्यातला विषय नाही. जनतेच्या कुठल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रामुख्यानं एकतर महाराष्ट्र सरकार जे 5वी बहुमत मिळाले त्या बहुमताच्या आधारे अनेक चुकीचे निर्णय करतायत. त्यातला हा 1ली ते 4थी मराठी सक्तीचा आहे. मुंबईमधलं धारावीला विकास करण्याकरता अडाणीच कंपनीला दिलेलं टेंडर असेल, कारण नसताना शक्तीपीठ जो महामार्ग चालला आहे त्याच्यामधलं भूसंपादन याच्यामधले असलेले काही आर्थिक घोटाळे हे प्रमुख विषय आहेत. आज शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी होणं आवश्यक आहे आणि राज्य आज कर्जाच्या खाईमध्ये आहे. त्यामुळे हे राज्यस्तरावरचे प्रश्न आहेत. कोकण म्हणून आमचा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि रत्नागिरी जिल्हा म्हणून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, अंतर्गत रस्ते असतील आणि स्मार्ट मीटर किंवा इलेक्ट्रिसिटीचे असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न आम्ही घ्यायला आता सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं वैभव नाईक साहेब माजी आमदार, जीजी उपरकर माजी आमदार, राजन तेली माजी आमदार, माजी जिल्हाधिकारी सतीश सावंत
त्यांना कालच मी भेटून आलो. त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीनं ते विरोधी पक्षाची भूमिका घेत आहेत. या ठिकाणी सुद्धा स्वतः विनायक राऊतसाहेब हे आमचे सचिव आहेत, माजी खासदार आहेत. त्याचबरोबर संपर्क प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणजे दत्ता कदम, या सगळ्या मिळून सगळे तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि सगळी संघटना जे जे विषय जनतेचे आमच्याकडे येतात. आता रत्नागिरीमध्ये नगरपालिकेवर सुद्धा या संदर्भातला एक आंदोलन झालं होतं, वीज मंडळासमोर आंदोलन झालं. आवश्यक त्या ठिकाणी गरजेनुसार आंदोलन करावं लागलं तरी आम्ही आंदोलन करू, किंवा काही प्रश्न चर्चेने सुटणार असतील ते करू. आज जिल्हा नियोजन मंडळ जे आहे 25-26चं जे वित्तीय वर्ष आहे याच्याकरता अद्यापही पैसे आज आलेले नाही आहेत. काल तर सिंधुदुर्गामध्ये आमचे हे जे आहेत माजी आमदार वैभव नाईक यांनी असं सांगितलं की गेल्या सरकारमध्ये सिंधुरत्न योजना खास रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी केलेली होती, आणली होती, आणि त्याचा फायदा अनेक लाभार्थींना मिळाला. आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आहे की यासुद्धा आर्थिक वर्षामध्ये ही जी सिंधुरत्न योजना आहे ती सुरू होऊन त्याला आर्थिक तरतूद होणं गरजेचं आहे. आणि जर शेवट हे शासन विश्वासार्ह असेल तर पूर्वीच्याच सरकारने यापूर्वी पूर्वी सगळी बजेटमध्ये कामं येत होती, अर्थसंकल्पामध्ये, परंतु त्या ठिकाणच्या ज्या जिल्हा नियोजन समित्या आहेत ह्या बळकट करण्याच्या दृष्टीनं विकास आराखडे हे जिल्हा नियोजन समिती प्रत्येक जिल्ह्यातली करते. आणि जवळजवळ 400, 450, 500 कोटी रुपयाचा निधी त्या जिल्हा नियोजनच्या मंडळातनं मिळणार आहे अशी आश्वासनं दिली जातात. परंतु आज एप्रिल, मे, जून 3 महिने झाले, म्हणजे पहिलं क्वार्टर जरी संपलं, वित्तीय वर्षातले 3 महिने आज संपले. याच्या संदर्भातल्या किती तरतुदी आहेत, काय आहे, याच्यातली कोणतीही आज कल्पना नाही आहे. आणि त्या दृष्टीनं असे अनेक विषय आम्ही घेणार आहोत. म्हणजे पक्षाचे तर पदाधिकारी जातीलच, परंतु सर्वसामान्य मराठी जनतेला ठाकरे बंधूंनी हाक घातलेली आहे आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात त्याला समर्थन मिळेल. उद्या आम्ही 3 वाजता जरी रविवार असला तरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक कलेक्टर ऑफिसच्या समोर त्या GRची शासन निर्णयाची होळी करण्याचा कार्यक्रम दक्षिण रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं आमचे जिल्हा प्रमुख दत्ता कदम, सगळे तालुका प्रमुख, सगळे पदाधिकारी, मी स्वतः हिंदी सक्तीच्या GRची होळी प्राथमिक सक्तीचा जो आहे 1 ते 4चा त्याकरता 5वीपासून जे हिंदी आहे अभ्यासक्रमात ते आम्हाला मान्यच आहे ना, हिंदी राष्ट्रभाषा आहे. पण कारण नसताना मातृभाषेवर हे जे काय गंडांतर येतं आहे प्राथमिक मुलांना, एक तर तो शैक्षणिक बोजा सहन होणार नाही. आणि सगळे पालक, सगळे शिक्षक आणि विद्यार्थी यांचंसुद्धा मत असं आहे की कारण नसताना 1ली ते 4थी हिंदी सक्तीचं करणं, एक वेळ ऑप्शनल केलं असतं ते सुद्धा कदाचित लोकांनी ते स्वीकारलं असतं. आणि हा सगळा पक्षापेक्षा जनतेचाच उद्रेक याच्यामध्ये आहे. आणि मला कोणतरी असं म्हणालं की गुजरात राज्यामध्ये काही हा 1ली ते 4थीचा GR निघालेला नाही आहे, मग अशी भिन्नता का? तुम्ही पण जरा माहिती घ्या, खरं आहे का? मला कळलेलं आहे माहिती असं आहे. महापालिका निवडणूक मुंबई हिंदी भाषिक लोकांना आपल्याचं धोरण आहे आणि ते 10,000 शिक्षक नेमायचे आहे आणि पुस्तकं छापायचे आहे, ते अदानीकडून छापली जातील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.